नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आपण बनवतो आहे मस्तपैकी फोडणीचा भात. आपला शिळा भात उरत असतो ना, त्याचं काय करावं कळत नाही. तर मग आपण जसं पाहिजे तसा कसा पण परततो, स्वतः खातो. आता तुम्ही इतका चवदार बनवाल की सगळेजण खातील. त्यासाठी बघा, हे सगळं आपल्याला लागणार आहे सामान. आणि आपला ओला नारळ लागणार आणि कोथिंबीर लागणार. बघा, ओला नारळाने काय होतं, एक वेगळी चव येत असते. आणि आपला कोथिंबीर आहे. तर आपल्याला हे सगळं काय करायचं, चांगलं तव्यामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं. तर बघा, थोड्याशा तेलामध्ये नेहमीसारखा आपला कांदा टाकला, त्याला चांगलं हलवलं, चांगलं परतून दिलं. आणि त्याच्यानंतर थोडं साईडला केल्यावर बाकीचं आपलं जे जिन्नस होतं, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, धने, काळी मिरी, हे सगळं याच्यामध्ये टाकून द्यायचं. बघा, मेहनत फक्त इथंच आहे की आपल्याला हे खूप मन लावून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि हे चांगलं चटका बसला याला की ह्याचा खमंग सुटतो. उडदाची डाळ आणि हरभऱ्याच्या डाळीचं तर वास तर वेगळाच असतो. आता चांगलं परतत राहिलं ना की जी हरभऱ्याची डाळ असते ना, पहिल्यांदा मोठीशी असती, नंतरून काय होतं, परतली ना ती की बघा कशी छोटीशी होऊन जाती, की कळून घ्यायचं की हां, झालं, हिचं परतून झालं. आता काय करायचं, आपल्याला लसूण टाकायचा आहे, आपल्या सुक्या मिरच्या त्या टाकायच्यात. आणि त्यासुद्धा नाही का आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्यात. आणि आपला ओला नारळ तोसुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि आता जास्त वेळ नाही, 2च मिनिटने का आपण हे परतून घ्यायचं, नाही तर ओल्याचं सुक्का होऊन जाईल. बघा, हे चांगलं परतून घेतलं. अक्षरशः 2च मिनिट मी ठेवले. आता ही कोथिंबीर टाकून दिली. आणि ही कोथिंबीर टाकली आणि हे थंड झालं की आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. आणि ज्या तव्यामध्ये आपण हे सगळं भाजून काढलं त्याच्यामध्येच आपल्याला फोडणी द्यायची. तेल टाकलं आणि उडदाची डाळ टाकली, जिरे मोहरी टाकली, अजून आपल्या लाल मिरच्या त्यासुद्धा फोडणीला टाकल्या. आणि आपला मिक्सरमध्ये आपण केलेला मसाला, मॅजिक मसाला, तोसुद्धा याच्यामध्ये टाकला. आणि आपण चांगलं परतून घेणार आता याला. बघा, हा छान परततोय. याचं तेल पण नाही का आपण टाकलेलं आहे ना, त्याच्यापेक्षा मी अर्धा चमच अजून टाकलेलं होतं. आणि मीठ टाकलं आणि चांगलं परतून घेतलं. आणि तुम्हाला काय वाटतं आता याच्यामध्ये काय टाकावं, नॉनव्हेज टाकावं, चिकन मटण काय टाकावं? नाही, आपल्याला हा फोडणीचा भात करायचा आहे. हा आपला ताजा भात आहे, मी शिळा भात नाही घेतलेला. या ताज्या भातामध्येच आपल्याला हा मसाला मी टाकून दिला. आणि चांगला दाणे दाणे पे लिखा है मसाले का नाम, असा मी मिक्स केला. बघा, झाला आपला हा मिक्स करून झाला आणि रेडी. आता काय करायचं, वाढताना तुपाची धार घालायची वरतून आणि मस्तपैकी खायचा आणि सर्वांना खाऊ घालायचा. आणि म्हणायचं, हॅप्पी कुकिंग.